तिचं ना असंच आहे, दुसरं टोक आहे, हे एक टोक ते एक टोक, माहितीये का? पण तिचं काय आहे माहितीये, तिची आई हिंदी भाषिक आहे आणि तिचे वडील मराठी भाषिक आहेत. त्यामुळे भाषा आणि भावना यांची सरमिसळ सुरू असते, धावपळ नुसती, काय बोलते कोणाला कळत ओ म्हणजे बापरे, सॉरी, मी गप्पाच मारत बसले, ओळख पण नाही करून दिली. ऐसाही होता है तेरा. असंच असतं माझं. मी विदिशा वागचौरे, आपलं बोलणं हो, yes, झालं होतं आपण ना? फोनवर बोललो हा, होतो. ही आहे सलोनी दुभाषी नमस्कार. आणि ही आमची कुमुदिनी सुखात्मे. नमस्कार नमस्कार. आम्ही हाऊसवाईफ आहोत तिघी आणि एका सोसायटीतल्या मैत्रिणी, म्हणजे आहोत मैत्रिणी पण लोक म्हणतात बाई तुम्ही तर बहिणीच वाटता हो ना. अपन बहन बहन जैसे ही रहते हैं ना. आम्ही एकदम बहिणीसारख्या राहतो. बहुत प्यार. माझं कसं आहे माहितीये का, मला ना बोलायला लागतं. ऐका ना, मला बोलायला लागतं, म्हणजे मला एवढं आवडतं ना बोलायला, त्यामुळे लागतंच कोणीतरी. पण त्यामुळे काय होतं, माझी मैत्री पटकन कोणाशी होऊन जाते हो. बराबर आहे. गॉसिप करूया सतत गृहिणी हा आमचा ग्रुप आहे ना, त्याच्या कार्यक्रमासाठी तुम्ही यायला होकार दिलात, खूप मनापासून धन्यवाद. थँक्यू समीरजी, थँक्यू. आय एम रिअली व्हेरी सॉरी, मी थोडासा उशीर झाला मला, कारण मी स्क्रिप्ट लिहित होतो, कारण उद्या सकाळी आमची रिहर्सल आहे ना, त्यामुळे ते सचिन मोठे सरांना मला ईमेल करावे लागते, त्यामुळे मी म्हटलं लिहूया 5-10 मिनिटात निघूया, पण अर्धा तास कधी झाला मला कळलंच नाही. व्हेरी सॉरी फॉर दॅट. नो प्रॉब्लम. सॉरी क्या बोल रहे हो तुम यार. गर्ल्स चलो चलो, 9-2-11 होते, चलो कल्टी मारते, चलो अभी. कल्टी म्हणजे आपल्याला इव्हेंटला जायचंय ना? तू वही बोलली ना, 9-2-11 होते, चला. नाही, एक मिनिट, कसं असतं, 9-2-11 म्हणजे पलायन असतं, परागंदा होणे, त्याला 9-2-11 म्हणतात. नहीं समीर जी, मैं गंदा कुछ नहीं बोली आपको. समीर जी, मैं अच्छा ही बोली, सब क्लीन बोली मैं आपको. त्यांचं काय होत आहे की भावना आणि शब्दरचना हे एकत्र हुतुतू खेळत आहेत आणि भावना शब्दांचे पाय फरफटत नेऊन रेषेपर्यंत गेलेले आहे आणि आता एक्झॅक्टली काय झालेलं आहे, शब्दांची पाठ पूर्णपणे सोलपटून गेलेली आहे. ओ काय हो? बापरे, बोलले काय बोलायचं यांचं, काय बोलला तो? नाही एवढं काय नाही. कैसा मराठी पे पकड है आपका एकदम. डेंजर पकड आहे. नाही म्हणजे तुम्ही असं बोलायला लागलात ना, आम्ही 5 तास अशा उभ्याने ऐकत राहू. मी एवढा वेळ का बोलेन ना, पण एवढं असं नाही हो, तसं बरं ऐक, इव्हेंटला जाऊया आपण, पण एक गोष्ट कराल का आमच्या बरोबर? मला माहिती आहे तुम्हाला सेल्फी काढून घ्यायची ना माझ्याकडून. आत्ता नको मला ना, आत्ता पटकन स्क्रिप्ट 2 पानं पटकन ईमेल करायचे. मी तुम्हाला प्रॉमिस करतो, कार्यक्रम झाल्यावर मी सेल्फी देणार तुम्हाला. अहो नाही हो, सेल्फी नाही. मला वाटतं आपण लघु कालखंडात विस्तारित कला दाखवणाऱ्या माध्यमाचा वापर करून जनसामान्यात लगेच रुजू होईल अशी कलाकृती निर्माण करूया. म्हणजे मी काय करायचंय नक्की? अहो रील करूया म्हणते ती. रीलचं आत्ता हे सांगितलं? आमची कुमुद आमच्या ग्रुप मधली सगळ्यात मोठी इन्फ्लुएन्सर आहे. हो बाबा, 3K फॉलोअर्स वो बता. बाबा 3K फॉलोअर्स आहेत तिचे. ठीक आहे, मोबाईल हँग होत असेल म्हणजे. फालतू जैसा कॉमेडी करते हैं. बरोबर, रील तर पटकन रील करूया. काय माहिती तुम्हाला जरा उशीर झाला ना यायला. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी आताच डाउनलोड करा अल्ट्रा झकास मराठी OTT ऍप.